हॅलो, नमस्कार. मी चंद्रकलाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन मसाला बनवायचा आहे आज. ज्या प्रकारे आपण चिकन बनवतो त्याच प्रकारे आज मी इथे सोयाबीनची तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. आणि एकदा जर अशी भाजी सोयाबीनची बनवलात ना तर चिकन सुद्धा विसराल. तर त्याच्यासाठी मी इथे 100 ग्राम सोयाबीन घेतले आहेत. 2 टोमॅटो मी असे लांब कट करून घेतले आहेत. 2 कांदे घेतलेत कट करून. इथे 1 चमच मी साबुत धने घेतले आहेत. खोबरं घेतलेलं आहे इथे थोडंसं. 1 चमच मी बडीशोप घेतली आहे. अर्धा चमच जिरे घेतले आहेत. इथे 5 ते 7 मी काळे मिरे घेतले आहेत आणि इथे 4 मी लवंग घेतले आहेत. तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची पेस्ट करायची आहे. तर सर्वात अगोदर आपण सोयाबीन भिजत ठेवूया. आता सर्वात अगोदर आपण सोयाबीन भिजत घालूया. तर मी इथे 5 जणांसाठी सोयाबीन घेतले आहेत. तर तुम्ही कम किंवा जास्त करू शकता जसं तुमच्या घरामध्ये लागेल तसं. तर ह्याला आपण गरम पाणी टाकून भिजत ठेवूया 5 ते 10 मिनिटांसाठी. तर इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे. आता ह्याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. गरम पाणी ओतल्याच्या नंतर ना सोयाबीन आपले पटकन भिजतात आणि अगदी मऊ सुद्धा होतात. तर आता ह्याला मी 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. तर चला आपण आता पुढची प्रोसेस चालू करूया. आपली कढाई गरम झालेली आहे. मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तर इथे मी 1 चमच तेल टाकून घेणार आहे. तर इथे मी शेंगतेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा आणि हे सर्व मसाले चांगले भाजून घेऊया. सर्वात अगोदर आपण खोबरं परतून घेऊया. त्याचबरोबर मी इथे धने पण टाकून घेते. बडीशोप आहे. जिरे टाकूया. इथे काळी मिरी आहेत आणि लवंग सुद्धा मी यात टाकून घेते. त्याला मी थोडंसं भाजून घेते आणि त्याचबरोबर आपण आता लगेच ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेऊया. अशा प्रकारे जर आपण मसाले भाजून ह्याचं वाटण करून सोयाबीन बनवलं की एकदम चवीला एकच नंबर होईल. तर आता लगेच ह्याच्यामध्ये मी कांदा पण परतून घेते. तर चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत सगळे मसाले आपण भाजून घेऊया. तर बघू शकता आता मस्तपैकी आपले मसाले भाजून झालेले आहेत. मी याला 4 ते 5 मिनिटं असं मंद आचेवरतीच भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया. तर मी इथे 2 काड्या कढीपत्त्याचे घेतले आहेत. तर वाटणमध्ये कढीपत्ता टाकले की पोटामध्ये सुद्धा जायला आणि चवीला सुद्धा चांगला असतो. थोडेसे ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा ऍड करूया. आता हे सुद्धा मी 1 मिनिट असं परतून घेते. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेणार आहेत. मी आलं लसूण ह्याच्यामध्ये टाकलं नाहीये कारण मी आलं लसणाची पेस्ट वेगळी करून ठेवलेली आहे. तर आता हे पूर्ण आपले मसाले भाजून झालेले आहेत. ह्याला मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे. आता आपले सोयाबीन चांगले भिजून झालेले आहेत. बघू शकता मस्त फुगले आहेत. आता आपण ह्याला पाण्यातनं काढून घेऊया. चांगलं ह्याचं एक्स्ट्राचं पाणी पिळून काढूया आणि ह्याला 1 ते 2 पाण्याने धुवून काढायला लागेल कारण ह्याच्यामध्ये तेलकट वास येतो असा. पूर्ण पाणी ह्याच्यातनं काढून घेते मी. आता सोयाबीन मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ह्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी सुद्धा सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला सर्व मसाले लावून मॅग्नेटसाठी मी 10 मिनिटं ठेवणार आहेत. तर ह्यासाठी मी इथे मालवणी मसाला घेतला आहे 1.5 चमच. ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. काश्मीरी रेड चिली पावडर आहे अर्धा चमच. ते पण टाकून घेऊया. गरम मसाला आहे 1 चमच. पाव चमच हळदी आहे. 1 चमच धनेपूड घेतलेला आहे आणि 1 चमच आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेणार आहे. तर 1 चमच मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. त्याचबरोबर आता आपण ह्याला दही टाकून घेऊया.
आता ह्याला एक जीव करून घेऊया, पूर्ण मिक्स करून. तर बघू शकता आता चांगले मसाले आपल्या ह्याच्यामध्ये लावून झालेले आहेत सोयाबीनला आपल्या. आता 10 मिनिटं मी ह्याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवते. आता आपले मसाले सुद्धा अगदी थंड झालेले आहेत. आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया, एकदम ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपलं वाटण करून तयार झालेलं आहे. आता आपण मॅग्नेटसाठी मी जे 10 मिनिटं सोयाबीन ठेवले होते, आता ते आपण तेलामध्ये परतून घेऊया. आता कढाईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. इथे मी 1 ते 1.5 चमच तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन थोडंसं परतून घेऊया. पाच ते 6 मिनिटं मी ह्याला आता चांगलं असं परतून घेणार आहे. असे फ्राय करून बनवल्याच्या नंतर ह्याची चव जरा अगदी चांगलीच येते. आता सोयाबीन आपले 5 ते 7 मिनिटं मी असे चांगले भाजून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता आपण कढाईमध्ये 2 चमच तेल टाकून घेऊया. इथे मी 2 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले वाटलेले आहेत ते आपण परतून घेऊया. ह्याला मी 2 ते 3 मिनिटं चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. आता बघू शकता मी 5 मिनिटं चांगले असे मसाले आपले भाजून घेतलेले आहेत. ह्याचा रंग सुद्धा चेंज झालेलाच आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन परतून घेऊया. आता ह्याला मी मिक्स करून घेते. एकदम मस्त असं सुगंध दरवळतोय भाजीचा आपल्या. जसं काही चिकनची भाजी असते त्याचप्रमाणे ह्याचे पण सुगंधाला येते. तुम्ही सुद्धा अशी भाजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत आणि आपली रेसिपी कशी आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर मी इथे 1च वाटी पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला पाणी टाकू शकता, पण जास्त पातळ न करता ह्याला थोडीशी घट्टसरच ठेवली तर चांगली लागते. आपण भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा ह्याला खाऊ शकतो. तर थोडंसं मी 1 वाटी पाणी घालून घेते याच्यामध्ये. मला लागलं तर मी अजून 1 वाटी सुद्धा पाणी ह्याच्यामध्ये परतू शकते, कारण आपली भाजी थोडी जास्तच घट्ट आहे. तर मी अजून ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी परतून घेणार आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी परत टाकणार आहे. तर मी पूर्ण मिळून 2 वाटी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि भाजी एकदम अशी मस्त मीडियम झालेली आहे. तर आता ह्याला 2 मिनिटं मी अशी शिजवणार आहे. याच्यावरती मी झाकण ठेवून घेते. तर बघू शकता मी 3 ते 4 मिनिटं ही भाजी मस्त उकळवून घेतलेली आहे. एकदम मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. एकच नंबर झाली आहे ही भाजी. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. तर सोयाबीन मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्हाला सोयाबीन मसाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.